सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। श्री कृष्ण गोविंद हरे मुरहरी, हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। आपण सगळेजण द्वारका निवासी आहोत आणि श्रीकृष्ण धामाची यात्रा करत आहोत। आणि श्रीकृष्ण धामाची यात्रा करत असताना, द्वारकेमध्ये निवासाला असताना आज द्वारकेमध्ये आनंदाची बातमी आहे। आज द्वारकेचा वारस म्हणजे प्रद्युम्न महाराजांचा जन्म झालेला आहे। आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांच्या घरी आज पहिल्यांदा म्हणजे की पहिलं मूल जन्माला आलेलं आहे, जे रुक्मिणी मातेने जन्माला घातलं आहे। आणि संपूर्ण द्वारका ही दुमदुमून निघालेली आहे। द्वारकेमध्ये आज आनंदाला पारावर उरलेला नाहीये। आज नंद यशोदाला सांगतोय की अगं आपण आजोबा झालोय आणि तू आजी झाली आहेस, आणि बघ सगळीकडे किती आनंदाचं वातावरण आहे। इकडे देवकी वसुदेव दोघे जण आनंदामध्ये आहेत। दोघी जणी म्हणजे यशोदा आणि त्याचबरोबर पूर्णपणे देवकी, ह्या दोघी जणी रुक्मिणी मातेची पूर्णपणे काळजी घेत आहेत। आणि ते बालक कुणासारखं दिसायला आहे नंद विचारतायत, त्या ठिकाणी म्हणजे की वसुदेव विचारतायत। आणि ते बालक लगेचच पूर्णपणे म्हणजे की त्याची शुश्रूषा करून त्याला बाहेर आणलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे। साक्षात श्रीकृष्ण परमात्मा जसे दिसत होते तसे प्रद्युम्न महाराज दिसत आहेत। त्यांना बघितल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि खूप आनंद झाल्यानंतर त्यांना बाहेर आणलेलं आहे। आणि आज सगळेजण मोठी माणसं त्या ठिकाणी बघायला आलेली आहेत। आणि ज्यांनी ज्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांच्या लहानपणी बघितलेलं आहे तसं प्रत्येकाला वाटतंय। आणि ते बाळ हातामध्ये घेतल्यानंतर प्रत्येकाला श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण येते। श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला देवकीला वासुदेव त्यावेळेला देवकीला म्हणतात की अगं श्रीकृष्ण जसा लहानपणी दिसत होता ना, तो जसा अगदी जन्मल्यानंतर माझ्या हातामध्ये होता, हा अगदी तसाच आहे, तसाच सुंदर आहे आणि हा त्याच्यासारखाच नटखट आहे, हा कसा हसतोय बघ। आणि त्यावेळेला देवकी वसुदेवांना विचारते, पण आपला परमात्मा कुठे गेलाय, श्रीकृष्ण कुठे गेलाय। आणि वसुदेवाच्या मनामध्ये शंका निर्माण होते की अरे एवढं स्वतःला मूल निर्माण होणार, आणि त्यावेळेला देव द्वारका सोडून कुठे गेलेले आहेत। म्हणून बाहेर येतात, उद्धवजींना विचारतात। उद्धवजींनी आज प्रद्युम्न महाराजांना घेतलेलं आहे, आज काकांनी एका पुतण्याला घेतलेलं आहे। आणि उद्धवजींना बघितल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याच्या चेहऱ्यावरती जे हावभाव असतात तसेच्या तसे हावभाव आज प्रद्युम्न महाराजांच्या चेहऱ्यावरती आहेत। उद्धवजींना देखील आनंद प्राप्त झालाय आणि ते म्हणले की देव सकाळपासून कुठे दिसले नाहीयेत, इथेच कुठेतरी असतील, थांबा मी शोधून आणतो। आणि ते बाळ घेऊन जायला निघाले। त्यावेळेला देवकी म्हणले अहो ते बाळ तर इकडे द्या, त्याला कुठे घेऊन चाललाय। तेव्हा उद्धवजींनी लगबगीने ते त्यांच्या हातात दिलं आणि उद्धवजी आज देवाला शोधायला निघालेत। संपूर्ण द्वारका 42 किलोमीटरची आहे। उद्धवजी आज इकडे तिकडे विचारतायत की देव कुठे आहेत, देव कुठे आहेत, द्वारकाधीश कुठे आहेत। आणि प्रत्येक जण सांगतो की आम्हाला माहिती नाही द्वारकाधीश कुठे आहेत। आज उद्धवजींना प्रश्न पडलाय की अरे घरामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे, आपल्याला स्वतःला मूल झालंय आणि ते मूल झालेलं असताना द्वारकाधीश कुठे गेलेत। अचानकपणे त्यांना द्वारकाधीशांबद्दल एकदम काळजी निर्माण होते आणि त्या ठिकाणी उद्धवजी पूर्णपणे ध्यानाला बसलेले आहेत। आणि ध्यानाला बसलेले असताना ते बघतायत तर काय की स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं मूल जन्माला येत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे गेलेत तर हस्तिनापुरामध्ये गेलेत। आणि त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी द्रौपदी वस्त्रानं बघितलं। अतिशय मनामध्ये खजील झाले की अरे द्रौपदीवरती अशी वेळ आली, देवांच्या बहिणीवरती अशी वेळ आली। आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की अख्खी सभा हसत होती, सगळ्या सभेमध्ये अक्षरशः द्रौपदीची मस्करी थट्टा चाललेली होती, कोण कोण काय काय बोलत होते। आणि खजील झालेले पांडव त्यांनी बघितले। आणि एवढी परिस्थिती आलेली असताना देवाने एवढ्या उशिरा का गेले, म्हणून उद्धवजींच्या मनामध्ये अतिशय खंत निर्माण झाली की काय उपयोग आहे देवा, तुम्ही वेळच्या वेळी जायला पाहिजे होतं, काय उपयोग आहे देवा, तुम्ही एवढे उशिरा त्या ठिकाणी पोहोचले। आणि मग आता देव हस्तिनापुरामध्ये आहेत हे उद्धवजींना कळल्यानंतर उद्धवजी पुन्हा द्वारकेमध्ये आले। कुठेतरी उद्धवजी खूप नाराज झालेले आहेत, परंतु ती नाराजी कुणाला दाखवत नाही आहेत, का तर द्वारकेमध्ये आल्यानंतर ते पुन्हा म्हणजे की पुत्र झाल्याचा जो आनंद आहे तो आनंद सगळीकडे आहे। आज त्या ठिकाणी सगळ्यांना बधाई वाटण्याचं काम चालू आहे। उद्धवजींनी सुद्धा बधाई वाटलेली आहे, प्रत्येकाला सांगितलं की बधाई वाटा, त्याचबरोबर मिठाई प्रत्येकाला वाटा। आज खरोखरी द्वारकेमध्ये आनंदी आनंद झालेला आहे। द्वारकेमध्ये सगळेजण एकत्र आलेले आहेत, सगळेजण जल्लोष साजरा करतायत, सगळीकडे नगारे वाजतायत, सगळीकडे वेगवेगळे नृत्य चालू आहेत आणि इतकं सुंदर वातावरण आहे। या सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा देव बघा की एका भक्ताकरता धावून गेलेले आहेत। देव कुठे आहेत तर ते पांडवांकरता धावून गेलेले आहेत। आज संपूर्ण त्या राजदरबारामधनं पांडव बाहेर पडतात
आणि बाहेर पडल्यानंतर कुंती माता त्यांच्याबरोबर आहे. तिने गाठोडं बांधून आणलेलं आहे. त्यांचे जे रोजचे कपडे असतील ते कपडे त्याच्यामध्ये आहेत, ती वस्त्र त्याच्यामध्ये आहेत. आणि अचानक त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मांना बघतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मांना बघून आनंद निर्माण होतो आणि आनंद निर्माण करून झाल्यानंतर अर्जुन विचारतात, देवा आता तुम्हीच आम्हाला रस्ता दाखवा. त्याच्या वेळेला देव म्हणतात, हो बिलकुल, आता ते कामच आहे की तुम्हाला रस्ता दाखवणं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काहीच बोलले नाहीत आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे एक भोजपत्र आणलेलं आहे आणि ते भोजपत्र त्यांनी अर्जुनाच्या हातामध्ये दिलं, ज्याच्यामध्ये तो रस्ता पूर्णपणे ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे तो आलेख काढून ठेवलेला आहे की पांडवांनी कसं कुठे जायचं आहे आणि पांडवांनी कसं कुठे थांबायचं आहे. आज हस्तिनापुराच्या वेशीवरनं हे जण निघालेले आहेत आणि त्या वेशीवरती असताना त्यांना श्रीकृष्ण परमात्मा भेटलेत. त्यांनी ते भोजपत्र गपचूप त्यांच्या हातामध्ये दिलं की कुणालाही काही शंका निर्माण झाली नाही. सगळ्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचे आशीर्वाद घेतले आणि मग हे 5 पांडव, कुंती आणि पूर्णपणे द्रौपदी असा परिवार हा वनवासाच्या दिशेने निघालाय, वनाच्या दिशेने निघालाय. आणि कुठेतरी त्या भोजपत्रावरती तो आलेख काढून दिलेला आहे. तो आलेख शांतपणे धर्मराजांनी बघितला. त्या आलेखामध्ये प्रत्येकाने काय करावं, कुठे जावं, कसं राहावं, सगळ्यांनी संघटित कसं राहावं आणि वेळ आली तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये फक्त एकटाच कोणीतरी दिसेल इतकी व्यवस्था भगवान परमेश्वरांनी पूर्णपणे आखून ठेवलेली होती. आणि ते भोजपत्र त्यांच्या हातामध्ये दिलं. ते भोजपत्र हातामध्ये दिल्यानंतर युधिष्ठिराने ते पूर्णपणे समजावून घेतलं, सगळ्यांना समजावून सांगितलं आणि म्हणलं आता दुपार झालेली आहे, यांनी आपल्याला भोजनाला बोललेलं होतं, भोजन तर आपल्याला मिळालंच नाही आणि हा एवढा मोठा प्रसंग आपल्यावरती आलेला आहे. त्या विचार करून आता इथे जल आहे, इथे पाणी आहे, आपण ते पाणी पिऊया आणि आज या पाण्यावरच आपली भूक भागवूया असं त्या ठिकाणी युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. युधिष्ठिर त्या ठिकाणी पाणी प्यायला गेलेलं आहे आणि पाणी प्यायला गेलेलं असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाजूच्या शेतामधले शेतकरी झालेले आहेत आणि ते ओरडून सांगतायत की अगं मला तू दिलेली जी दुपारची पूर्णपणे माधुकरी आहे, तू मला दिलेलं जी काही शिदोरी आहे, ती शिदोरी माझी पूर्णपणे शेतामध्ये जिथे ती नदी वाहते तिथेच राहिली आहे आणि आता मला काही खायला आणू नकोस, मीच आता घरी खायला येतोय. म्हणजे ती शिदोरी कुणाकरता घरी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी ते ऐकल्यानंतर ती शिदोरी खाण्याकरता धर्मराज त्या ठिकाणी गेलाय. धर्मराजांनी ती शिदोरी आणली आहे, कुंतीला खायला दिली आहे, द्रौपदीला खायला दिली आहे आणि परमेश्वराची ती शिदोरी आहे, ती काही संपत नाही आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. आज सगळ्यांची भूक भागली आहे. सगळ्यांनी तिथलं शांत गार पाणी पिलं आहे आणि ते पाणी पिऊन पुढे त्या भोजपत्रावर जसा आलेख काढला आहे त्या आलेखाच्या दिशेने निघाला. इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये येतात आणि तेही त्या जल्लोषामध्ये सामील होतात की अरे या आज बधाई वाटण्याचा दिवस आहे, आज मिठाई वाटण्याचा दिवस आहे का आता श्रीकृष्ण परमात्म्यांना पुत्र झाला आहे. आणि मग पहिल्यांदा ते प्रद्युम्न महाराजांचं मुख बघतात. आज रुक्मिणी कुठेतरी तिच्या पूर्णपणे सभागृहातून बाहेर आलेली आहे, सगळ्या पट्टराण्या आलेल्या आहेत, सगळेजण त्या ठिकाणी प्रद्युम्न महाराजांचं कौतुक करतायत, त्या छोट्याशा मुलाचं कौतुक करतायत. आणि देवांनी ज्या वेळेला त्यांना हातामध्ये घेतलं त्याच्याकडे वेळेला सगळीकडे आनंदी आनंद झाला, सगळीकडे नगारे वाजले, सगळीकडे गुलाल उधळला गेला. आणि मग प्रत्येकाला आता अशी वाट बघतोय जो होतो की आता देव त्याला काय नावाने हाक मारतायत आणि देवाने पूर्णपणे त्याला आपल्या हातामध्ये असं वरती धरलं आणि प्रद्युम्न म्हणून त्याचं नाव ठेवलं आणि प्रद्युम्न महाराज म्हणून त्यांना हाक मारली. आज प्रद्युम्न हे नाव इतकं सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि टाळ्या वाजवल्यानंतर प्रत्येकाने ते प्रद्युम्न नाव हे आपण विसरू नये, हे ठेवण्यामागे काय उद्देश असेल म्हणून प्रत्येकाने आपल्या हातावरती, कोणी वेगवेगळ्या याच्यावरती म्हणजे दंडावरती, मनगटावरती असं ते कोरून घेतलंय की प्रद्युम्न प्रद्युम्न प्रद्युम्न. कुणाच्या हातावरती श्रीकृष्ण 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 असं कोरलेलं आहे आणि असं वेगवेगळं कोरून प्रत्येकाने तो दिवस साजरा केला. आज द्वारकेमध्ये सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी आहे, सगळ्यांनी त्या ठिकाणी भोजनाचा लाभ घेतला आहे आणि देव मात्र उपाशी आहे, ते उद्धवजींना माहिती आहे. त्यामुळे उद्धवजींनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना धरलं आणि त्यांना बाजूला घेऊन गेले आणि सांगितलं की तुमचं आणि माझं आपलं दोघांचं भोजन इथे आहे, तुम्ही पहिले 2 घास खाऊन घ्या. त्या ठिकाणी देवाने सांगितलं की मला खरंच इच्छा नाही. तो उद्धवजींनी पूर्णपणे एक घास देवाला भरवलेला आहे. किती सुंदर प्रसंग असेल आणि किती समृद्ध आयुष्य उद्धवजींचं असेल, किती साधना असेल उद्धवजींची की आज उद्धवजी देवाला भरवत आहेत आणि देव एक एक निवाला म्हणजे एक घास त्यांच्या हातून घेतोय आणि प्रत्येक घासाला देव हंबरडा फोडून रडतोय. प्रत्येक घासाला आणि घासाला देव रडतायत. उद्धवजींना समजतंय की देव का रडतायत, उद्धवजी पण रडतायत. परंतु आज जर भरवायचे थांबले तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवणार नाही ते त्यांना माहिती आहे. आणि पूर्णपणे असे निवाले झाल्यानंतर उद्धवजींना श्रीकृष्ण परमात्मा हाताने कुठेतरी सांगतायत
की थांबाव, बास माझं पोट आता भरलंय. उद्धवजी देखील समजतात, थांबतात, देवाचं तोंड पुसतात. देवाचं तोंड पुसून देवाला छान पाणी प्यायला देतात. देव पाणी पितात आणि पाणी पिल्यानंतर म्हणतात, बघितलं ना किती दुःखद प्रसंग आहे. एका डोळ्यामध्ये आसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हसू आहे. त्यावेळेला उद्धवजी म्हणतात की खरं आहे, परंतु देवा तुमच्या जीवनामध्ये इतकं सगळं आलबेल आहे. आज या ठिकाणी तुम्हाला पुत्र होत प्राप्तीचा योग आहे. आज पुत्र तुमचा जन्माला येणार आहे. त्यावेळेला तुम्ही द्वारकेमध्ये हवे होते. बरं, मला अजिबात आवडलं नाही की आज तुम्ही तिकडे गेलेला आहात. आणि देवा माझ्या मनामध्ये खूप साऱ्या शंका निर्माण झालेल्या आहेत. त्या शंकांबद्दल आपण नंतर बोलू, पण आज पहिले तुम्ही त्या ठिकाणी जा, तो आनंदोत्सव साजरा करा. सगळ्या पट्टराणींमध्ये थांबा, रुक्मिणी मातेचं कौतुक बघा, रुक्मिणी मातेचं कौतुक करा. त्याचबरोबर देवकी वसुदेव, नंद यशोदा यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपा. त्यांना ते बाळ कसं वाटतंय, ते नातू झालेला नातू त्यांना कसा वाटतोय, ते आजी आजोबा म्हणून कसं दिसत आहेत, त्याचं कौतुक करा. आणि देवा निवांत मला भेटा, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. आज उद्धवजींना सोडून जाऊ नये असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना वाटतंय, कारण त्यांना माहिती आहे की या सगळ्या सुखामध्ये माझ्यावरती किती दुःख बितलंय. तर माझे सख्खे, माझे पांडुरंग, माझे पांडव, माझा पूर्णपणे अर्जुन, त्याचबरोबर माझी बहीण द्रौपदी, त्याचबरोबर माझी आत्या कुंती, हे सगळेजण कुठे गेलेत, तर वनवासाला निघून गेलेत. 14 वर्षाचा वनवास आहे. 14 वर्ष ते वनवासात वण भटकणार आहेत. किती प्रसंग त्यांच्यावरती येणार आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हृदयात येऊन गेलेत. त्यामुळे ते व्यतीत झालेले आहेत. स्वतःच्या आयुष्यामधला आनंद सुद्धा देव विसरतोय की दुसऱ्याच्या आयुष्यामधलं नव्हे, तर माझ्या भक्ताच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, म्हणजे जणू काही माझ्याच आयुष्यामध्ये दुःख आहे. देव या सगळ्या कल्पनेमध्ये आहेत आणि देवांना धरून त्या ठिकाणी नंद घेऊन चाललाय. आणि नंद आतमध्ये गेल्यानंतर म्हणतो की बघ बघ, हा प्रद्युम्न अगदी तुझ्यासारखा खोडकर आहे. आणि देव हातामध्ये घेऊन हसतायत. आज नंद राजा प्रद्युम्नला बघून त्याच्या खोड्या सांगतायत की अरे तू पण लहानपणी अशा खोड्या करत होतास, तू असं करत होतास, तू तसं करत होतास. हे बघ याचे हात असेच आहेत, हे बघ याची करंगळी अशी आहे, हे बघ तुझे पाय असे आहेत, आणि याची नखं बघ आत्ताच किती वाढलेली आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्णपणे ते आपलंच रूप पूर्णपणे निहाळत होते. एक प्रकारे ते म्हणजे ज्योतीने तेजाची आरती, की ज्योतीने जसं आपण तेजाची आरती करावी, एखादा दिवा घेऊन आपण सूर्याची आरती करावी, त्याप्रमाणे प्रद्युम्न महाराजांबद्दल बोललं जात होतं. आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रत्येकाला ठाई स्वरूपामध्ये प्राप्त दिसत होते. ही त्याच्यामधली मोठी अशी घटना होती. भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी तो वेळ सगळ्यांबरोबर घालवला. आणि आता मात्र थोडा वेळ ते रुक्मिणीला देणार आहेत. रुक्मिणीला त्यांनी सगळं क्षेमकुशल विचारलं. रुक्मिणी मातेने तेव्हा क्षेमकुशल विचारलं, सांगितलं आणि विचारलं की द्रौपदी कशी आहे, आणि त्या ठिकाणी अर्जुन कसा आहे, युधिष्ठिर कसा आहे. भीम शांतपणे या प्रसंगाला सामोरा गेला ना, तो काही वेडावाकडा तर वागला नाही ना. नकुल सहदेव सावरलेत का, कुंतीचे काय हाल आहेत, हे सगळं रुक्मिणी माता सुद्धा विचारते. का तर रुक्मिणी मातेला सुद्धा तेवढा कळवळा आहे. तिला सुद्धा तिच्या हृदयामध्ये कल्पना आहे की एवढा मोठा प्रसंग आहे म्हणून देव त्या ठिकाणी गेलेले आहेत. नाही तर प्रद्युम्न महाराजांचा जन्म होणार आहे म्हणल्यानंतर हे काय देवांना माहीत नसेल का. या सगळ्या विचारांनी रुक्मिणी माता पूर्णपणे स्तब्ध आहे. आणि तिला सुद्धा आनंद आहे, तिच्याही मनामध्ये प्रश्न आहेत, पण तिला त्यावेळेला जाणीव आहे की पांडव कुठेतरी अडचणीत आहेत. तिने देवांचं कौतुक करते की तुम्ही गेलात म्हणून बरं झालं, तुम्ही ते भोजपत्र त्यांना दिलत म्हणून बरं झालं, की आता पुढचा प्रवास तरी त्यांचा सुखाचा होईल. आणि तुम्ही त्यांच्यावरती बारीक नजर ठेवा, कुठेही त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना सहकार्य करा आणि त्यांना शक्य तेवढे कमी त्रास होतील याची काळजी घ्या. रुक्मिणी मातेचं ते बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आज रुक्मिणी मातेचं डोकं आपल्या खांद्यावरती ठेवलेलं आहे. आणि देवच जणू तिला असे थोपटत आहेत. आणि मांडीवरती प्रद्युम्न महाराजांना घेतलं आहे. देवाचं एक कौटुंबिक रूप खूप सुंदर आहे. या सुंदर रूपामध्ये देवाला आठवूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.